महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या बाईक रॅलीला दत्तनगर आंबेगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद। पुरंदर हवेली महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर, आंबेगाव, जांभूळवाडी, भारती विद्यापीठ परिसरातील सर्व शिवसैनिक, भाजप पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्र पक्षातील मान्यवरांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीस दत्तनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विजय बापू शिवतारे यांच्या विजयाचा निर्धार देखील त्यांनी केला। पाहुयात रॅली सहभागी महायुतीच्या घटक पक्षातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया। आपल्या या पुरंदर हवेलीचे अधिकृत महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे आणि या रॅलीमध्ये सर्व भागातील सर्व युवक हे उत्साहात या ठिकाणी सामील झाले आहेत। मला एकच सांगायचं आहे की केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, त्याचप्रमाणे राज्यात देखील आपल्या विचाराचं सरकार येणार आहे, पण या भागात देखील आपल्याच विचाराचा आपला या ठिकाणी मंत्री असावा यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत। कारण बापू जर मंत्री झाले तर पुरंदरचा अख्खा विकास होणार आहे, पुरंदर हवेलीचा। त्यामध्ये विमानतळ असेल, मार्केट कमिटी असेल, हे तर करणारच आहे बापू। त्याचप्रमाणे आंबेगावमधील बरेचसे समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आम्ही बापूंना खास आग्रह धरला आहे। सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे दत्तनगर चौक, गेले 5 वर्षे पेक्षाही जास्त काळापासून हे नगरसेवक आहेत। त्यानंतर या ठिकाणी माजी आमदारच म्हणावं लागेल त्यांना, आमदार असताना देखील त्यांनी काही कामं नाही केली। त्यामुळं ते आमदार असताना देखील दत्तनगर चौक हा कायम आपल्याला ट्रॅफिकमध्ये जाणवला। त्याचप्रमाणे भूमकर चौक असेल आणि हे चौक हे मोकळे करायचे असेल तर बापूंशिवाय पर्याय नाही आहे। मी एकच सांगू इच्छितो की बापू या ठिकाणी मंत्री झाल्यानंतर आम्ही प्रथम त्यांच्याकडनं हे DP रस्ते हे दत्तनगरपासून हायवेला जॉईंट होणार आहे हे ओपन करून घेणार आहेत। त्याचप्रमाणे जांभवाडीपासून जो आंबेगावला जो एक रस्ता आला आहे तो देखील वड्याचा रस्ता त्या ठिकाणी आम्ही ओपन करून घेणार आहेत। नक्कीच ह्या दत्तनगर चौकातलं ट्रॅफिक हे 100% त्यातनं मोकळं होतील असं आम्ही बापूंना सांगू आणि बापूंकडनं आम्ही ते करून घेऊ। ह्या भागातील सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही बापूंच्या मागे लागणार आणि नक्कीच आमचे बापू या ठिकाणी काम करून या भागातील जनतेला या ठिकाणी सगळ्या ट्रॅफिकमधून आणि समस्यातून सोडवतील अशी या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि यावेळेस बापूच या ठिकाणी निवडून येतील अशी आम्ही या ठिकाणी खात्री देतो। नमस्कार, मी शुभम मांगडे, संस्थापक अध्यक्ष, स्वागत फाउंडेशन, कात्रज। आत्ता येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदरणीय विजय बापूंच्या प्रचारार्थ आज जो काही जनसमुदाय त्यांना साथ देत आहे तो निश्चित उल्लेखनीय आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये बापूंनी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या माध्यमातून या भागामध्ये चांगलं ठोस काम केलेलं आहे। आमच्या वाड्यावासियांचा जो टॅक्सचा प्रश्न होता, जो 3 पट टॅक्स आकारला जात होता, मुख्यमंत्र्यांच्या कानी तो प्रश्न घालून आदरणीय बापूंनी तोही प्रश्न प्रलंबित होता तो मार्गी लावला आहे। सध्या 2 पटीने टॅक्स आकारण्याचं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने GRच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्याचं इम्प्लिमेंटेशन येणाऱ्या काळात बापूंच्या माध्यमातून होईल आणि निश्चितच ह्या GRचा फायदा हवेली तालुक्यातील समाविष्ट जी 23 किंवा 34 गावं आहेत त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आदरणीय बापूंच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी आम्ही सर्वजण बापूंच्या समवेत आहोत आणि निश्चित भरघोस मतांनी बापूंना मताधिक्य या हवेली तालुक्यातून मिळेल असा मला विश्वास वाटतो आहे। मी हवेली तालुक्यातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील ज्या काही समस्या आहेत, झोनिंगचा प्रश्न असेल, PMRDAचा आराखडा असेल किंवा कात्रज चौकातील वाहतुकी संदर्भात प्रश्न असेल किंवा दस्त नोंदणीचा जो प्रलंबित विषय त्या संदर्भात आपल्याला काही जर ठोस उपाययोजना करायच्या असतील तर आपल्या विचारधारेचं एक नेतृत्व विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी हवं आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं बापूंशिवाय चांगला पर्याय सध्या आपल्याकडे नाही आहे। त्याच्यामुळं निश्चित सुज्ञ मतदारांनी या गोष्टीवर विचार करावा आणि आपलं बहुमूल्य मत जे आहे ते बापूंना देऊन आपल्या भागामध्ये येणाऱ्या ज्या काळात विधानसभेच्या निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या समस्यांची उकल करून घ्यावी ही विनंती करतो सर्व। 202 पुरंदर हवेली मतदारसंघ या भागातील सगळ्यात जास्त मतदारसंघाचा 4,64,000 मतदारसंघ असणारा हा मतदारसंघ आहे। याच्यामध्ये अनेक ह्या पुढे पण पाण्याचा प्रश्न असो किंवा ट्रॅफिकचा प्रश्न असो
बहुतेक प्रश्न होते, पण ह्याच्या आधी पण जे आमदार होते ह्यांनी फक्त आमदारकीचा उपभोग घेतलेला आहे, जनतेची काहीही सेवा केलेली नाही आहे. आणि आत्ताचे जे उमेदवार आहे, जे आधी पण माजी मंत्री राहिलेले आदरणीय बापू शिवतरे यांनी ह्याच्या आधी पण गुंजवणीचं पाणी असो, रोड असो, लाईटीचा प्रश्न असो, बऱ्यापैकी मार्गी लावले होते. आणि आता परत निवडून आल्यावरती जो काही याच्या भागामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या भरून काढतील. आणि अभ्यासू आमदार असल्यामुळे इथली सगळी कामं ते बरोबर विधानसभेमध्ये मांडून आणि पैसे इकडे आणून ते सगळी मार्ग इकडे लावतील.